नमस्कार व जय शिवराय मित्रांनो, आरटेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जुने पॅन कार्ड हे लवकरच बंद होणार असून त्याकरता आपल्याला नवीन पॅन 2.0 अशा QR कोडसहित सुरक्षेने सुसज्ज असलेल्या अशा नवीन मिळणाऱ्या पॅन कार्डच्या विषयीची आजची माहिती घेणार आहोत. या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन पॅन कार्ड कसे बनवायचे ते आपण आता स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. त्याआधी हे 2.0 पॅन कार्ड म्हणजे काय याविषयीची माहिती घेऊया. केंद्र सरकारने पॅन 2.0 योजनेची घोषणा करत सध्याच्या पॅनमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे पॅन कार्डात QR कोड समाविष्ट होणार असून सर्व सेवा एका पोर्टलवर उपलब्ध होतील. डिजिटल इंडियाचे पुढचे पाऊल म्हणून नुकतीच म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने पॅन 2.0 योजनेची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर यासाठी 1435 कोटी रुपये इतकी रक्कम पण देऊ केली आहे. पॅन 2.0 योजनेमुळे सध्याच्या पॅनमध्ये सुधारणा होणार असून पॅन कार्डमध्ये QR कोडचा समावेश होणार आहे. यामुळे पॅनच्या सेवा सुविधांमध्ये आमूलाग्र बदल होणार असून आता पॅन तसेच पॅन संबंधित मूलभूत तसेच अनुषंगिक सर्व सेवा सुविधा आता डिजिटल पद्धतीने एका युनिफाईड पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. आता मग पॅन 2.0ची वैशिष्ट्ये काय आहेत? पॅन 2.0 मध्ये QR कोडचा अंतर्भाव, यामुळे करदात्याचे व्हेरिफिकेशन जलद होणार असून आवश्यक अशी माहिती त्वरित मिळू शकणार आहे. पॅन व टॅन संबंधित मूलभूत आणि अनुषंगिक सर्व सेवा एकाच युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्मवर असल्याने करदात्यास आवश्यक ती माहिती एकाच ठिकाणी तसेच त्वरित मिळू शकेल. पॅनमधील बदल, पत्ता, मोबाईल जे काही आहे तो ऑनलाईन करता येतील. सायबर सुरक्षा वाढेल. पॅन संदर्भात आणि त्याद्वारे मिळणारी माहितीचा वापर हा गैरवापर करणाऱ्यांना आता सहजासहजी मिळणार नाही. बहुतांश व्यवहार कागदविरहित पद्धतीने होतील. डेडिकेटेड कॉल सेंटर व हेल्प डेस्क असल्याने तक्रार निवारण जलद होईल. विशेष म्हणजे पॅन 2.0 पद्धतीमध्ये सरकारला एखाद्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड किंवा एकाहून अधिक पॅन कार्ड असल्यास त्याचा शोध घेणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे पॅन कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला आळा बसेल. आणि या ठिकाणी जात असताना गुगल क्रोमवर जाऊया. गुगल क्रोमवर गेल्यानंतर या ठिकाणी आपण NSDL पॅन असं टाकून बघूया. त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन मॅनेजर, प्रोटीन पॅन, लॉग इन मॅनेजर या ठिकाणी दिसते. परंतु या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट जी आहे online-service.nsdl.com या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये जर नवीन ॲप्लिकेशन करायचं असेल तर या ठिकाणी लगेच नवीन टॅब ओपन होईल. त्याच्यामध्ये इंटरफेसमध्ये तुम्हाला नवीन अप्लाय करायसाठी सांगेल. परंतु आपल्याला ऑलरेडी आपल्याकडे पॅन कार्ड असल्यामुळे आपण आता जाणार आहोत रिप्रिंट जे पॅन ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुम्हाला एकदा या ठिकाणी होम आहे, या ठिकाणी रिप्रिंट आहे. त्याच्यानंतर आपलं ई-पॅन जर डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येतं किंवा आपण जे काही ऑनलाईन केलेलं आहे त्याचं स्टेटस जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघता येतं. तर या ठिकाणी आपण आता नवीन 2.0ला अप्लाय करत असताना रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड याला आपण आता क्लिक करणार आहोत. या ठिकाणी आपला आता पॅन क्रमांक टाकूया. आधार नंबर टाकूया. त्यानंतर आपलं डेट ऑफ बर्थ जे आहे तर मंथ जो आहे तो निवडून घेऊया आपण आता. या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, पहिला आपण पॅन क्रमांक टाकला, आपला आधार नंबर टाकला, त्यानंतर आहे जन्मतारीखचा जो महिना आहे तो निवडला. त्यानंतर इयर ऑफ बर्थ आपण करूया या ठिकाणी. आणि GSTN जो नंबर आहे तो आपल्याला व्यावसायिक पॅन नसल्यामुळं आपल्याला वैयक्तिक पॅन आपला 2.0 मिळवायचा आहे. मग या ठिकाणी आपण आता याला अनुमती देऊया. या ठिकाणी टर्म अँड कंडिशनला या ठिकाणी अनुमती दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली येतं आहे आय एम नॉट रोबोट. या ठिकाणी आपण त्याला क्लिक करूया. त्यानंतर आपण त्याला आता सबमिट करूया. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पॅन क्रमांकाची डिटेल या ठिकाणी दिसेल. तुम्हाला OTPसाठी तुम्हाला अधिकृत या ठिकाणी आपल्याला मान्यता द्यायची आहे. तर या ठिकाणी आपण जर आता या ठिकाणी जर ईमेल ID ला केलं तर ईमेल ID वर येईल. त्यानंतर ईमेल ID आणि मोबाईल नंबर असेल बोथ जर केलं तर दोन्हीला येईल. त्यानंतर जी अनुमती आहे शेवटची आय ॲग्री या ठिकाणी आपल्याला त्याला अनुमती द्यावी लागणार आहे. चला तर मग आपण आता जाऊया. या ठिकाणी आपण आता त्याला अनुमती देऊया. ईमेल IDला मोबाईल नंबरवर आपण टाकूया. कारण आता या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आपला मोबाईल नंबर कुठे आहे, तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी एकदा बघून घ्या आणि या ठिकाणी त्याला अनुमती द्या आणि जनरेट OTP करून घ्या. याला OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आता खाली
लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी पेमेंट ऑनलाईन ऑप्शन येतं. ऑनलाईन ऑप्शन आल्यानंतर 2 पर्याय आहेत त्याच्यामध्ये, पेटीएमद्वारे किंवा बिलडेक्सद्वारे. तुम्ही दोन्हीपैकी एक कुठलाही निवडू शकता. याच्यामध्ये आता मी समजा आता बिलडेक्स निवडला, तर याच्यामध्ये मला ज्या माध्यमातून पेड करायचं आहे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की त्याचं चार्जेस कसं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे काही आता या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की फी इन्क्लुडिंग GST, इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट आहे GST सहित ₹50 आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आपण आता ॲग्री आणि आय ॲग्री टू द टर्म्स अँड सर्व्हिस आणि प्रोसीड टू पेमेंट करणार. या ठिकाणी आता तुम्हाला विचारत आहे की या ठिकाणी तुमचा जो ट्रान्झॅक्शन ID आहे त्यासाठी ₹50 पे करायचे आहेत. या ठिकाणी आपण त्याला पे करूया. या ठिकाणी आता तुमचं जर पेमेंटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ज्या माध्यमातून पेमेंट करायचं आहे, क्रेडिट डेबिट कार्ड असतील, नेट बँकिंग असेल, UPI असेल, वॉलेट असेल तुमच्याकडं, त्यानंतर QR कोड जर असेल तर या ठिकाणी तुम्ही जर जो कुठलाही पर्याय निवडला तर कार्ड नंबर, एक्सपायरेशन डेट हे आपल्याला अवगतच आहे ऑलरेडी. तर या ठिकाणी आता मी आता एक सगळ्यात सोपा पर्याय निवडणार आहे, तो म्हणजे QR कोडचा निवडतो आणि या ठिकाणी भीम UPI म्हणून सांगतो आणि त्या ठिकाणी पे करतो. आता या ठिकाणी मला QR कोड दिसणार आहे. मी फोनपे, गुगल पेनं या ठिकाणी हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतो आणि हे पेमेंट केल्यानंतर मला माझ्या ॲड्रेसवर ऑटोमॅटिक ते पॅन कार्ड 2.0 येऊन जाईल. पेमेंट झाल्यानंतर तो 5 मिनिटाचा अवधी देतो. त्या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते सूचना देत आहे की वेटिंग फॉर द रिस्पॉन्स फ्रॉम बिलडेक्स. त्याच्याकडून बिलडेक्सकडून तुम्हाला रिस्पॉन्स येईपर्यंत वाट पहा आणि यासाठी एक पेज म्हणते. या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट फॉर्म रिप्रिंट पॅन कार्ड या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर तुमची डेट, तुमचं ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर, ₹50 तुम्ही डेबिट केलेले या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आणि जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी तुमची प्रिंट जी आहे तर या ठिकाणी तुमची प्रिंट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आणि यामध्ये या पद्धतीनं तुम्हाला तुमचं जे काही नवीन पॅन कार्ड आहे ते या ठिकाणी रिप्रिंटचं ऑप्शन तुम्हाला टाकून तुमचं पॅन कार्ड 2.0 तुम्हाला मिळवता येईल. याच पद्धतीचे जर व्हिडिओ मिळवायचे असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन माहिती शिकवण्यासाठी नक्कीच आमच्याशी कनेक्टेड राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.